चलो लेट्स स्टार्ट वीकेंड सेशन स्टार्ट करूया. निफ्टी सुरू करू. निफ्टीच्या आधी जे काही आपण डिस्कशन करतो इथे ते सगळे एज्युकेशनल पर्पजसाठी आपण करतो. याच्यामध्ये आपण कुठल्याही बाय स्केलचं रिकमेंडेशन करत नाही कोणालाही. राईट. येस, गुड इव्हनिंग. चलो स्टार्ट करू निफ्टीपासून. निफ्टी बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच म्हणजे जवळपास जूनपासून जर आपण बघितलं तर 900चा जी रेंज होती 15,900चा, तो होल्ड करायचा प्रयत्न करत होता. काल त्यांनी आपल्याला इथे ब्रेकआउट दिलेला आहे आणि 15,916 जो आधी लाईफ टाईम हाय होता तो ब्रेक झालेला आहे आणि 15,962 पर्यंत तो काल गेला. आता इम्पॉर्टंट असं आहे, आता तो खाली आलेला आहे आणि आधी जी आपली रेंज होते 15,600 ते 15,575 ही इम्पॉर्टंट लेवल होती आपल्यासाठी, की जिथून मार्केट जर खाली गेलं तर तो बेअरिश होईल. आता ती तर आहेच आणि त्यानंतर आता आपली रेंज जी आहे ती वाढतीये आणि ती थोडीशी वरती शिफ्ट होते. ते साधारणतः 15,824 ते 15,840 ही रेंज आहे ना, आता एकदम इम्पॉर्टंट असेल आपल्यासाठी. आता ही लेवल आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट लेवल असेल. याच्या खाली जर गेला तर मग मात्र अगेन मार्केट एक बेरिशनेस इथून दाखवायला सुरुवात करेल एकदम. आता एक प्रश्न येतो तो म्हणजे 16,000ची लेवल आपल्याला कधी बघायला मिळेल, की आज काल वाटत होतं की 16,000ची लेवल डेफिनेटली तो काल क्रॉस करेल किंवा दर्शन तरी देईल, पण 15,962 पर्यंत गेलेला आहे. साधारणतः 41 पॉईंटसाठी अजून तो होल्ड केलेला आहे. आज जर थोडंसं बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. HDFCचा बँकचा जो रिझल्ट आहे तो पण चांगला आहे. सध्या IT चांगलं परफॉर्म करतोय, मेटल चांगला परफॉर्म करतोय, फायनान्स पण चांगला आहे. यामुळे रियालिटी सेक्टर सुद्धा चांगला परफॉर्म करतोय आता सध्या. मग हा एक बूस्टर आहे ऍक्च्युली निफ्टीसाठी. आणि जर तिथं जर बघितलं तर असं चिन्ह आहेत की नेक्स्ट वीकमध्ये आपण डेफिनेटली 16,100 16,200 पर्यंत जाऊ. इथून जर आता तो मार्केट जर खाली आला आणि जर 800ची लेवल जर पार केली खाली, मग डेफिनेटली परत एक चांगला मोठी मुवमेंट आपल्याला खाली करेक्शनला मिळू शकेल. कारण आता सगळ्यांचाच जो काही ओढा आहे तो 16,000च्या वरती आपण कसा निघणार, मग बुलिश होईल, अजून बुलिश, या माइंडसेटमध्ये असेल आणि अशामध्येच मार्केट कदाचित आपल्याला खाली मिळू शकतो. तर यासाठी रिझन काय आहे, तर ते म्हणजे येणारा आता पावसाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी घडतील, कुठल्या निर्णय होतील. एक दुसरं, आता जरी नाही म्हटलं तरी थोडं थोडं जो काही तालिबान अफगाणिस्तानामध्ये कारवाया होत आहेत, त्यांचं ज्या प्रकारे अनेक शहरं काबीज करतायत, त्याचा कुठं ना कुठं हा इंटरनॅशनली धोका आहे तो हळूहळू वाढतोय. त्याच्याकडे सुद्धा आपण आधीच ॲज अ इन्व्हेस्टर ट्रेडर जे आपण आहोत त्याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. खूप मोठं काहीतरी होईल आणि त्यानंतर अचानक काहीतरी होण्यापेक्षा आधी आपल्याला या गोष्टींकडे सुद्धा थोडंसं बघायला पाहिजे आणि तिथं अलर्टनेस आपल्यामध्ये आला पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे. तर हे फॅक्टर आहेत नेक्स्ट वीकसाठी निफ्टीसाठी. मग निफ्टी अपसाईड ज्या मुवमेंट आहेत, जर 16,000 क्रॉस केला तर 16,100 16,250 आणि 16,400 पर्यंत ज्या लेवल आहेत त्या आपण खूप लवकर बघायला भेटतील. बँक निफ्टी अजूनही 36,000ची लेवल त्याच्यानी पार होत नाहीये. परवा जर बघितलं, काल हे बघितलं तर 35,977चा हाय मारला, तिथून अगेन खाली आलेला आहे. फक्त एक जी आपली इम्पॉर्टंट इथं रेजिस्टन्स झोन होता त्यांनी तो पार अजून केला नाही, 35,750 मध्ये अडकला. आपल्याला एक क्लोजिंग पाहिजे 35,850च्या वरती. 35,850च्या वर एक क्लोजिंग जर मिळाली तर चांगली जाईल. मे बी असं होऊ शकतं सोमवारी जर निफ्टी 16,000च्या वरती जर ओपन व्हायचा जर प्रयत्न केला तर बँक निफ्टी 36,000च्या वरती ओपन होईल.
बँक निफ्टी 36,000च्या वरती ओपनिंग देऊ शकेल. दोन्ही गोष्टी. मग जर 36,000 क्रॉस केलं तर 36,700 36,850 पर्यंतच्या जे लेवल आहेत बँक निफ्टीसाठी त्या खूप लवकर येतील. त्याचं जर बघितलं 36,475 ह्या ज्या लेवल आहेत हे आणि 37,695 जी लाईफ टाईम हाय आहे ती लेवल मग बँक निफ्टी आरामात इथं क्रॉस करायचा प्रयत्न करू शकेल. आता जर बघितलं तर इथं एक मोठा फॉल आहे, देन अपसाइड आहे, अगेन एक करेक्शनसाठी डाऊनफॉल आला आणि त्याच्यानंतर आता हा परत चॅनल मधून वरती चाललेला आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं थोडीशी निफ्टीची जी चाल आहे वर आली आहे, इथून खाली अगेन वरती, इथं खाली, इथे वर, अगेन खाली येऊन आता इथून पुन्हा तो काय करतोय वरती जातोय. अगेन इथं तो आता वरती आलेला आहे, राईट. मग हा इथून पुन्हा खाली येणार की इथूनच हा जो काही ट्रेंड लाईन आहे ती क्रॉस करून वरती निघेल, हा मात्र नेक्स्ट वीक मध्ये आपलं ठरेल. कारण इथून जर तो एकदा जर पार केलं त्यांनी ही लेवल, इथे जर पाहिलं तर हा खूप ऍक्च्युली नो ट्रेडिंग झोन आहे, कन्झम्पशन झोन आहे हा खूप मोठा 37,000च्या आसपास पर्यंत. म्हणून आता सुद्धा जर आपण बघितलं तर मार्केटला इथे खूप त्रास होतोय बँक निफ्टीला वरती जायला. आणि निफ्टी तर ऑलरेडी त्याचं लाईफ टाईम हायच्या वरतीच आहे आता सध्या, क्लोजिंग सुद्धा लाईफ टाईम हायवरतीच त्यांनी दिलेली आहे. पण बँक निफ्टी अजूनही गेलेला नाही. मग जेव्हा आता बँक निफ्टीला जर वर जायचं तर बँक निफ्टीला इथून लीड घेतलं पाहिजे, बँक निफ्टी आता लीड मध्ये आला पाहिजे. याची जी बँक निफ्टीची मुवमेंट आहे ती खूप फास्ट आली पाहिजे. त्याच्यात अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे काय, इंडिया विक्स जो कमी कमी होत चाललेला आहे एकदम खूपच. आणि यामध्ये जर आपल्याला चांगल्या मुवमेंट हवे असतील ॲज अ ट्रेडरसाठी, त्यांच्यासाठी एक गोष्ट असते ते म्हणजे काय, विक्स जो आहे हा आता जर पाहिला तर नॉर्मली जो लो आहे तो 9चा लो आहे. बरं 12, 13, 14 पर्यंत जरी बघितला आपण तर तो 9चा 9.6 9.7चा वगैरे लो आहे. मग इथून जर मार्केटला थोडंसं व्हॉलॅटिलिटी जर यायची असेल मार्केटला तर वर आला पाहिजे. जेव्हा विक्स येतो त्यावेळेस मार्केट तुमचं अनस्टेबल होतं. जेव्हा मार्केट पडायला लागेल त्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त वाढायला लागते. जेव्हा अपसाईडला वर जातोय त्यावेळेस व्हॉलॅटिलिटी एकदम कमी असेल. आणि हे मार्केट जर राहिलं असत आणि विक्स जर जोपर्यंत 14च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये चांगली व्हॉलॅटिलिटी मिळणार नाही. मग तोपर्यंत तुम्हाला छोटे छोटे टार्गेट्स वरतीच काम करावं लागेल. जर तुम्ही खूप मोठे टार्गेट्स आधी जसं बँक निफ्टीमध्ये 100 पॉईंट 150 पॉईंट 200 पॉईंट सहज मिळायचे, त्या मोमेंट्स कदाचित आता एक्सपायरीमध्ये पण नाही मिळणार. आणि मिळालं तर क्वचित एखादी ट्रेड येईल. मग बेटर आहे तुमचं लॉट साईज वाढवा, क्वांटिटी जास्त घ्या आणि छोटे छोटे टार्गेट्स जर आपण मार्केट्समध्ये मिळवले तर डेफिनेटली आपण चांगले प्रॉफिट्स इथे काढू शकू. येस, हे होतं निफ्टी बँक निफ्टीचा ओव्हरव्ह्यू. ओके, डीएलएफ चला डीएलएफ ने सुरू करूया. डीएलएफ एक चांगला ब्रेकआउट देऊन वर आलेला आहे ऍक्च्युली ऑलरेडी. डीएलएफ साठी हे 298 जी लेवल आहे ते एक चांगला तिथं रेजिस्टन्स होता. आणि जर ब्रेकआउट थेरीनुसार जर आपण पाहिलं तरी सुद्धा तो एक चांगला ब्रेकआउट त्यांनी इथं 312ला पण दिलेला आहे आणि आता वरती आहे. इथून जो मार्केटमध्ये आता जर डीएलएफ आहे तो इथे खेळेल. आता बाय करायचं झालं तर इथे बाईंग रेंज तुमची एक एक मिळत नाहीये त्याला. प्रिव्हियसली जर आपण पाहिलं तर ह्या ज्या एक लेवल्स आपण आधी एकदा मी काढून दिल्या होत्या त्यानुसार आता पहिली जी लेवल आहे ती त्यांनी क्रॉस केली 300ची. आणि जेव्हा मार्केट डीएलएफ
हा 200च्या आसपास वगैरे होता, त्यावेळेस ह्या लेवल्स काढले होते, राईट. तर आता ह्या टार्गेट्स आहेत आपले. आता इथे जर बघितलं तर एक छोटा त्यांनी डबल टॉप केलेला आहे. याच्या जर तो वरती चांगला निघाला, टिकला या, तर मग 392 आणि 454 असे आपले नेक्स्ट टार्गेट असतील DLF साठी. त्यामुळे आता जर कोणाला बाय करायचं असेल तर ही लेवल एकदा क्रॉस करू द्या त्याला. 336च्या वर जर एक दिवसाचं क्लोजिंग तुम्हाला मिळालं तर तुम्ही याच्यामध्ये चांगल्यापैकी इथं बाय करून जाऊ शकता. 354 आणि 400च्या वरती आपल्या टार्गेट्स नेक्स्ट DLF मध्ये मिळतील. रिअल इस्टेट सेक्टरशी संबंधित जे शेअर्स आहेत तर ते सगळेच चांगले वर्क करतायत आता सध्या. आता सोमानी सिरॅमिक्स आहे, तो पण तसाच आहे. इथे जर आपण बघितलं, एक चांगला राऊंडिंग टॉप त्यांनी केलेला आहे आणि एक कन्सोलिडेशन, एक छोटा कन्सोलिडेशन करून त्यांनी इथे जर बघितलं तर तुम्ही ब्रेकआउट देऊन चांगल्यापैकी वर आलेला आहे, राईट. तर आता हा जो आहे तो त्याच्या रेजिस्टन्स झोनवरती आहे. हा रेजिस्टन्स झोन आहे त्याचा. जर तुम्हाला घ्यायचं तर याच्यावरती 698 ते 700च्या वरती तो जर सस्टेन झाला तर तुम्ही यामध्ये घेऊ शकता. 975चं टार्गेट तुम्हाला वरती असेल. हे तुमचं टार्गेट असेल 975 साठी. रिलायन्स इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर. कारण रिअल इस्टेट चांगलं परफॉर्म करतोय, त्यामुळे हा जरी बघितला हा पण एकदम चांगल्यापैकी वर आलेला आहे. आता आता इथे थोडस धोका असतो बाईंगचा. तुमचा जो बाईंग झोन आहे ना तो खालीच होता ऍक्च्युली. याचा जो पहिला म्हणजे पहिला जर तो तुमचा बाईंग जर बघितलं तुम्ही तर तो याच ठिकाणी येत होता. याच ठिकाणी म्हणजे 361चा वगैरे तुमचा बाईंग होता. तो जरी सुटला असता तरी प्रिव्हियसली टॉप जो आहे तो 470च्या आसपासचा तुमची एंट्री पॉईंट होती. त्याच्यानंतर सरळ त्यांनी मुवमेंट्स दिलेत वरती. मग आता इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे थोडासा आता हा कन्सोलिडेट करायला पाहिजे. कारण मागचा वीक जर बघितला IT आणि फार्माने एवढे नाही, पण IT आणि रिअल इस्टेटनी गाजवलेला आहे. त्यामुळे आता हा या रेंजमध्ये थोडासा इथे खेळवत, इथे जास्त वेळ तो ट्राय करेल कन्सोलिडेट होण्याचा आणि त्याच्यानंतर अगेन मग तुम्हाला चांगली मुवमेंट वरती देऊ शकतो. फायनान्स सेक्टर आता थोडस आलेलं आहे. हा हा एकदम चांगला एक ब्रेकआउटला आहे इथून. यांनी एक ब्रेकआउट देऊन अगेन थोडासा रिट्रेसमेंटला आलेला आहे. जर हा परत 92च्या वरती जर निघाला तर याला तुम्ही बाय करू शकता. आणि त्याच्या वरचे जे टार्गेट्स आहेत ते साधारणतः 30 म्हणजे 30 35-40% मुवमेंट तुम्हाला याच्यावरती तुम्हाला इथे मिळू शकेल. जे फर्स्ट टार्गेट जे येईल ते 132चं फर्स्ट टार्गेट असेल तुमचं. आणि नेक्स्ट 200चं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण तरी 200चं नेक्स्ट टार्गेट तुमचं या लेवलला इथे मिळत आहे. फक्त हा वरती तुमचा आला पाहिजे. 92-93ला टिकू द्या. एक दिवसाचं क्लोजिंग जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही इथे बाय करू शकता. कारण तो वर जाऊन अगेन रिट्रेसमेंट देऊन खाली येतोय. मग या लाईनच्या जर वरती तो टिकला तर मग मात्र तुम्ही चांगल्या याच्यामध्ये सुद्धा बाईंग करू शकता.
आणि जस्ट डाईल खूप चांगल्यापैकी वर आलाय आणि काल जर कोणी वाचली असेल तर त्याच्याशी न्यूज पण आहे की काहीतरी अंबानी त्याच्यामध्ये बरेचसे स्टेक्स आहेत ते विकत घेणार आहेत वगैरे काहीतरी चाललेलं आहे असं, राईट. त्यामुळं याच्यात जर बघितलं आपण तर एकदम चांगला ब्रेकआउट होता 970ला. हा मागच्या जुलैच्या याच्यामध्येच मी तो इथंच पकडलेला आहे त्याला. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर साधारणतः 1100ची त्यांनी मुवमेंट दिली आहे. इथे थोडासा आता सपोर्ट घेतोय तो. ही जी लेवल आहे हा त्याचा टोटल डिमांड झोन आहे. हा डिमांड झोनच्या वरती जर निघाला तर मग मात्र चांगलं बाईंग येईल पुन्हा याच्यामध्ये. आणि ती लेवल येते 1078ची. मग 1078च्या वरती जर एखाद्या दिवशी आपल्याला क्लोजिंग मिळाली तर मग मात्र इथं डेफिनेटली आपण बाय करू शकतो. कारण या लेवलला जिथं जिथं आलेला आहे तिथं जर तुम्ही बघितला तर त्यांनी क्लोजिंग नीट कुठे दिलेली नाहीये इथे. त्यामुळे आता इथे एक चांगली जर आपल्याला एक मोरूबाजू कॅन्डल वगैरे जर टाकून त्यांनी क्लोजिंग दिली म्हणजे इथला सपोर्ट हा कन्फर्म होईल आणि मग तो चांगल्यापैकी निघेल. तर 1080च्या वरती जर क्लोजिंग दिली तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये 1070 आणि खूप सेफ तुम्हाला ठेवायचं तर 1050चा तुम्ही स्टॉप लॉस इथे याला लावू शकता. एक साधारण 1050चा किंवा 1070 असे दोन स्टॉप लॉस जर ठेवून मोठे जर टार्गेट असेल तर 1050चं तुम्ही स्टॉप लॉस ठेवा. मग वरती जी तुम्हाला लेवल मिळेल ती एक चांगली साधारणतः 200 ते 250 पॉईंटची तुम्हाला मुवमेंट वरती मिळेल जस्ट डाईल मध्ये. पण टिकला पाहिजे, नाही तर मग आता मात्र ही झोन जर ब्रेक झाला तर मग मात्र तो अजून जास्त मग खाली येऊ शकेल. कोटक बँक एकदम चांगला वर आलेला आहे सपोर्ट घेऊन. 1700चा सपोर्ट ब्रेक करत नाहीये बऱ्याच दिवसापासून ती लेवल होल्ड करतोय. बट एक वरती सुद्धा त्याला जायला एक अडथळा येतोय इथे. आता ट्रेंड लाईन पण रिस्पेक्ट करतोय तो आणि 1700ची जी लेवल आहे 1680चा त्याचा सपोर्ट तो मात्र तो चांगल्यापैकी होल्ड करतोय. ट्रेड डिस्कशनच्या ग्रुपवरती सुद्धा मी हे दिलं होतं. 1680चा त्याचा सपोर्ट चांगला आहे. तिथून तो निघाला तर चांगला तुम्ही बाय करू शकता. लास्ट वीकमध्येच मी सांगितलं होतं त्यावेळी जेव्हा तो कुणीतरी विचारलं होतं 1800चा काहीतरी बाईंग आहे त्यांचं. तर हा घेऊन तो आता अगेन पुन्हा वरती येतोय चांगल्यापैकी. आता जर बाय करायचा असेल तर तुम्ही या लेवलला पण बाय करू शकता. कारण इथे सुद्धा जर बघितलं तर ट्रेंड लाईनच तो ब्रेक करतोय. तर 1750 वर तुम्ही बाय केलात तर तुमचं स्टॉप लॉस जो थोडासा खाली येतो 1708च्या आसपास. 1700च्या आसपास 8च्या आसपास जरी तुम्ही इथे ठेवलात तरी तुम्हाला चांगले गेन याच्यामध्ये 1850 ते 2000च्या आसपासचे लेवल आपल्याला बघायला मिळतील. जर या आठवड्यामध्ये 36,000च्या लेवलवरती जर चांगल्यापैकी टिकला बँक निफ्टी तर ह्याची जी 2000 पर्यंतची जी काही मुवमेंट आहे ना ती खूप फास्ट येईल. किंवा HDFC बँकेची पण 1650ची जी मुवमेंट आहे ती खूप फास्ट येईल. आता तो साधारणतः 1530 1525च्या आसपास खेळतोय HDFC बँक. मग तिथून सुद्धा त्याची एक रॅली चांगली 10 ते 15% आली पाहिजे आणि ह्याची सुद्धा तिथपर्यंत 10% ते 15%ची मुवमेंट आपल्याला खूप चांगल्यापैकी आणि लवकर बघायला मिळेल. कारण हा जो कन्सोलिडेशन फेज आहे ना खूप कन्सोलिडेशन झालंय ऑलरेडी इथं आता. हे जर बघितलं ना हा कन्सोलिडेशन आहे हा पूर्ण आणि याच्यातून वर निघाला ना तर मग मात्र मार्केट खूप चांगल्यापैकी वरती जाईल. त्यामुळे आता हा कन्सोलिडेशन जो फेज आहे ना हा साधारणतः तुमचा येतो 1690 पकडा आणि वरती 1840 जर बघितलं तर 50 पॉईंटचा. जेव्हा अशा छोट्या कन्सोलिडेशन येतात तर तो ब्रेक झाल्यानंतर साधारणतः त्याच्या 4 पट मुवमेंट आपल्याला साधारणतः मिळते. म्हणजे याच्यात 200 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इथं डेफिनेटली मिळायला पाहिजे. त्यामुळे कोटक बँक एकदम चांगला आहे. आता सुद्धा तुम्ही बाय करू शकता याला. फक्त जर खूप सेफ थांबायचं तर तुम्हाला हा झोन ब्रेक होऊ द्या 1800चा. पण इथं थोडीशी रिस्क घेऊन तुम्ही थांबलात तर वरचे अजून जे 50-60 पॉईंट आहेत त्याचं गेन तुम्हाला चांगलं मिळेल. कदाचित तो 1800ला जाऊन परत तिथून एक थोडासा रिट्रेसमेंट द्यायची शक्यता असेल.
कारण 1800 ही एकदम एक राऊंड फिगर अशी आहे, त्यामुळे तिथून तो थोडासा रिट्रेसमेंट वगैरे देऊ शकेल. बंधन बँक खूप वोलाटाईल आहे, ट्रेडिंगच्या अँगलनी चांगला आहे. आणि इथेही जर बघितलं आपण तर याचे बरेचसे चांगले मी मोठे वरचे टार्गेट्स काढले होते, जे अजून येत नाही आहेत. आणि आता सध्या जर बघितलं आपण तर त्याचा जो काही थोडासा ट्रेंड जो आहे, म्हणजे इथे सप्लाय झोन आहे ना, तो थोडासा स्ट्रॉंग आहे. तो क्रॉस जर झाला तर चांगला तुम्ही घेऊ शकता. अन्यथा आता इथे जर बघितलं तर इथे एक बॉटम तो बनवते. बंधन बँक वरती एकदम चांगलं लक्ष ठेवा. या वीकमध्ये एक चांगली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी इथे मिळू शकेल. याच्यामध्ये जर मी दोन्ही जरी कनेक्ट केलं राईट, तर बंधन बँक ही जी एक लेवल आहे, त्याच्या जर तो 320च्या आसपास जर तो टिकला, एखाद दिवशी क्लोजिंग दिलं ना 320 327च्या आसपास, तर याच्यामध्ये चांगलं बाईंग येईल. इथंच खेळल तो अजून पण तुमचं 320 ते 300च्या मध्ये वगैरे अजून थोडासा वेळ काढेल आणि तिथून मग तो पुन्हा चांगल्यापैकी वरती जायचा प्रयत्न करेल. फक्त त्याच्यावरती 325च्या वर गेला तर तुम्ही बिंदास याला घेऊ शकता. चांगल्यापैकी तुम्हाला इथून मुवमेंट्स तो वरती देऊ शकेल. आणि मग त्याला तुमचा एकदम स्ट्रॉंग 400-425 हा स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. तिथून मग पुन्हा तो एक रिव्हर्स येण्याची जास्त शक्यता याच्यामध्ये आहे. आणि वर जाताना पण हा अडथळा आहे त्याचा ऍक्च्युली खूप मोठा, 367 पर्यंत. 367 मध्ये जायला खूप तो वेळ घेतोय. कारण इथेही जर तुम्ही बघितलात, जो वर गेला पण नंतर जो काही फॉल आला आणि त्यानंतर मार्केटने बराच वेळा प्रयत्न केला 367 का ट्राय करण्याचा, वर जायचा प्रयत्न करून झाला नाही, अगेन खाली आलेला आहे. आणि इथून पुन्हा तो 280च्या आसपासवरून तो रिटर्न झालेला आहे. म्हणजेच आता 300चा सपोर्ट त्याच्यासाठी चांगला आहे. 325च्या वर जर निघाला तर तुम्ही बाय करू शकता. अदरवाईज जर 300च्या खाली घसरला तर 278चा जो काही एक सपोर्ट आहे त्याच्या नेक्स्ट, मग इथपर्यंत थांबा. इथून कुठेही जर तो एक दिवसाची क्लोजिंग तुम्हाला सपोज दॅट 278ला वगैरे आला किंवा 280ला आला, 285ला आला आणि तिथून एक दिवस जो काही लो असेल त्याच्यावरती जर क्लोजिंग दिलं की तुम्ही बाय करा. आणि जो काही लो असेल त्याच्या खाली 2-4 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवा. तुम्हाला डेफिनेटली एक एकदम सरप्राईज अशी मुवमेंट बंधन बँकमध्ये बघायला मिळेल, एकदम मोठी आणि चांगली. KSCL किर्लोस्कर आहे का? KSCL कावेरी सीड, कावेरी सीडची मुवमेंट झाली ना आता, पेरण्या झाल्या ना सगळ्या, ठीक आहे. हे आपण आधी ज्या लेवल्स बघा, बरोबर लेवल जी होती एप्रिल मे मध्ये जेव्हा आपण डिस्कशन होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं एप्रिल मे मध्येच की शेतीविषयक ज्या काही आहेत, पावसाळा चालू व्हायच्या आधी आपण बाय केलं पाहिजे. पावसाळा चालू झाला, महिना झाला की शेतीची जी कामं आहेत त्या ह्याच्यामध्ये पेरण्या वगैरे येतात, पावसाचा हवामान अंदाज वगैरे सगळं येतो आणि तेव्हाच तुमच्या प्राइजेस खूप हाईक होतात आणि त्यानंतर मग ते कन्सोलिडेट किंवा खाली येतील. बघा, हा एप्रिल पासून जर आपण बघितला, साधारणतः मार्च आणि तिथून एप्रिल, तिथून त्याची जी मुवमेंट जर बघितली तर 500 पासून ते डायरेक्ट 700 पर्यंत आलेली, 780, म्हणजे इथून तो 50% वाढलेला आहे आणि आता इथे कन्सोलिडेट होत राहील. इथे जर बघितलात तुम्ही तर कन्सोलिडेट होत राहणार आणि या रेंजमध्येच आता तो खेळेल. त्याची जी एक रेंज आहे ना, आता या रेंजमध्ये तुम्हाला तो खेळवणार अगेन ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत. आणि त्याच्यानंतरच मग त्यांचे ज्या मुवमेंट्स आहेत त्या स्टार्ट होतील. त्यामुळे थोडंसा मग याच्यावरती 785च्या वर जर निघाला तर मग चांगलं त्याच्यामध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे. तोपर्यंत हा कन्सोलिडेट मध्येच राहील इथे. येस, नंतर देन KPIT. KPIT सरळ सरळ चाललाय आणि एकच फक्त त्याच्यात थोडंसं हे आहे की हा एक थोडासा 90 डिग्री मध्ये वर चालल्यासारखा चाललेला आहे.
इथून जर बघितलं तर आपल्याला बाईंगसाठी लेवल जर काढायची झाली, हाच येतो 274 क्रॉस करू द्या इथे तो, मगच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली एक अपॉर्च्युनिटी येईल. 274 जेव्हा क्रॉस करायचा प्रयत्न करेल तेव्हा थोडं कुठंतरी तो अडकवेल आणि त्यानंतर वर जर निघाला तर मग मात्र तुम्हाला अगेन इथं चांगली एक अपॉर्च्युनिटी येईल. तोपर्यंत इथे थोडासा अजून तो खेळवेल, जास्त इथं असा हे नाही देणार अपॉर्च्युनिटी या ठिकाणी. कायटेक्स हा बघा सर्किट लावतोय, हा खूप मॅन्युप्युलेटेड स्टॉक आहे. मॅन्युप्युलेटेड असा स्टॉक आहे. त्याला ते खूपच इथं जर बघितलं तुम्ही सर्किट 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 एवढ्या वरती आणून त्याला सर्किट आणून याच्यामध्ये टेक्निकली काहीच येत नाही याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही. हा जर कोणी बॉटमला पकडला आणि ठेवला असेल तर मग तुम्ही थांबा. आता ह्याला खाली आणतील. आता इथं जर बघितलं तर रिटेल इन्व्हेस्टरला थोडीशी एंट्रीला ते देतात. नंतर अगेन वर कुठेतरी नेतील आणि तिथून अशा काही पाडतील खाली की पुन्हा रिटेल इन्व्हेस्टर ट्रॅप होतो त्याच्यात. त्यामुळे असे जर जास्त सर्किट लागणारे जे स्टॉक येत असतील तर त्यापासून थोडंसं अवॉइड व्हा. नाही तर मग असे स्टॉक्स तुम्हाला बॉटमला पकडता आले पाहिजे. याच्यासाठी खूप डीप स्टडी लागतो आणि मी नेहमी म्हणतो तशा दोनच गोष्टी याला असतात, एक म्हणजे गट्स आणि दुसरं म्हणजे तुमचं 100% कॅपिटल सोडून द्यायची तयारी. मग ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही प्रिपेअर करणं, किती कॅपिटल लावायचं आणि किती कॅपिटल सोडायचं हे जर तुम्ही ठरवलात तर अशाच तुम्हाला लखपती पण बनवतात आणि रोडपती पण बनवतात. म्हणजे काहींनी काही स्टॉक असे घेतलेले आहेत की त्यांना ते एक्झिट कसं करायचं हेच कळत नाहीये आणि काहींच्या अशा आहेत की जे बॉटमला पकडलेले आहेत, अपला आलेत वर येऊन सुद्धा एक्झिटला पॉईंट त्यांना मिळत नाहीये. महिंद्रा लाईफ, महिंद्रा लाईफ चांगला आहे कारण आता महिंद्रा लाईफ आहे का महिंद्रा हॉलिडेज आहे, महिंद्रा लाईफ स्पेस. याला आत्ता तरी कुठे मला एंट्री दिसत नाहीये. थोडासा हा जर बघितला तर 2018चा मल्टी इयर ब्रेकआउट एक 664च्या लेवलला दिसतोय आणि तिथं आता तो थोडासा कन्सोलिडेट होतोय आणि या लेवलला जर तो कन्सोलिडेट होऊन निघाला वरती तर तुम्ही एक चांगला बाईंग इथं पुन्हा तुम्ही करू शकता याच्यात. येस, निघालेला आहे तो वरती एक छोटासा. तर याच्या खाली तुम्ही ठेवून 700च्या वर निघाला तर 670चा याला स्टॉप लॉस ठेवू शकता आणि तिथून मग तुम्हाला एकदम चांगली वरची मुवमेंट नक्की याच्यामध्ये मिळू शकेल. आणि त्याची जर आपण टार्गेट जर आपल्याला ह्याचा हवा असेल ना, ह्याच्यावर जर तो टिकला आणि गेला तर बघा अपसाईडला साधारणतः 490 म्हणजे साधारणतः जर 600 1000 1100 1150 पर्यंतचे टार्गेट्स याला पुढे वरती मला दिसतात. कारण हा चांगला मल्टी इयर ब्रेकआउट झालेला आहे आणि तिथून जर बघितलं तर इथून थोडासा जाईल तो खाली साईडवेजला थोडा होऊ शकेल, पण 670च्या खाली थोडासा यायची आता पॉसिबिलिटी कमी आहे. आणि जरी फार आला तरी तो फार फार तर 500 इथं 586 पर्यंतचा वगैरेच येऊ शकेल, तिथून अगेन निघेल. पण 1150 पर्यंतची लेवल तुम्हाला हा घेऊन जाईल. हिंदुस्तान HMDL हा थोडासा बॉटम बनवतोय इथे. यामध्ये एक चांगलं बाईंग लॉंग टर्म साठी याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कारण हा जर आता बघितलं तर तो एक डाव थिअरीनुसार पण चाललेला आहे
डाव थेरीनुसार तो प्रिव्हियस जे हाय आहे तो ब्रेक करतोय इथे, आणि ब्रेक केलाय त्यांनी करून तो पुन्हा इथे कन्सोलिडेशन पण दिलेला आहे, त्यांनी रिट्रेसमेंट पण दिली आहे आणि त्याच्यानंतर वरती तो निघतोय. तर यामध्ये तुम्ही याला बाय करू शकता आत्ता पण 90-92 ला वगैरे. पण फार तर तुम्हाला हवा असेल तर कम्फर्ट झोन 100च्या वरती तुम्ही बाय केलात किंवा आताही 90ला बाय केलात तर साधारणतः 76 रुपयाचा जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवलात तरी तुम्हाला चांगले याच्यातमध्ये 127 आणि वरचे जर बघितलं तर 276 पर्यंतचे पण याला एक टार्गेट्स मला पुढे दिसतात. फक्त तुमचा वेळ जो आहे, कारण हा खूपच बॉटम पासून वर निघतोय आता थोडासा, आणि तिथून मग मात्र तुम्हाला डेफिनेटली चांगले तुम्हाला मुवमेंट्स हा देईल. याच्यात बघताना अजून काय बघायचं ते एक सांगतो. इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ते म्हणजे जो 2020ला मार्चला आपल्या इथं कोविड आला आणि त्यावेळेस ज्या स्टॉकनी, बघा खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, एक साधं सिंपल, की जिथं आपल्याला कशा पद्धतीने स्टॉक्स पकडायचे. कोविडचा जो काही मार्च 2020 होता, तो जो काही हाय होता, असे काही अजून स्टॉक्स आहेत की त्यांनी तो हाय क्रॉस केलेला नाहीये. म्हणजे इथं जर बघितलं आपण तर हा साधारणतः फेब्रुवारी 20, हा मार्चचा 20 आहे, त्याचा हा हाय राईट, 86, 90, 86, 87चा हाय त्यावेळेस मारला होता. आणि त्याच्यानंतर अख्खा जर काही स्टॉक आहेत ते 3 महिने, 6 महिने, 7 महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी कोविडचा तो हाय क्रॉस करून वर गेलेले आहेत. पण आता हा स्पेस असा आहे, हा 35 ते 40 डिग्रीमध्ये वरवर येतोय. म्हणजे याच्यामध्ये इथे खूप चांगला पोटेन्शियल तयार झालेला आहे अपमूव्हसाठी. आणि आता कुठे तो कोविडचा 1.5-2 वर्षांनंतर हा क्रॉस करतोय. म्हणजे इथून पुढची जी काही त्याची ग्रोथ असेल ना, ते खूप सस्टेनेबल आणि चांगली असेल. तर हा एक ब्लॅक हॉर्स होऊ शकतो चांगला, की पुढच्या येणाऱ्या काळासाठी. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये डेफिनेटली बाय करून ठेवू शकता. चांगला आहे एकदम. अशोका बिल्डकॉन. अशोका बिल्डकॉन सुद्धा डबल टॉप बनून थांबलेला आहे. राईट, इथून फक्त एक आहे ब्रेकआउट येऊ द्या. हा जर ब्रेकआउट आला तर तुम्ही एक चांगला त्याच्यामध्ये ऍड करू शकता. 116 म्हणजे 120च्या वरती हा जरा थोडासा एक दिवसाची क्लोजिंग जर तुम्हाला मिळाली तर याच्यात चांगलं बाईंग तुमचं होईल. आणि याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे काय, इन्व्हर्टेड हॅमर इथं तयार झालेला आहे. हा जर आपण बघितला तर हा इन्व्हर्टेड हॅमर होतो. आणि याचं जर ब्रेकआउट आपल्याला मिळालं साधारणतः, हा 117, 18 किंवा 120चं एक क्लोजिंग तुम्ही पकडा, 119, 118चं तुम्ही क्लोजिंग घ्या. 120च्या वरती जर प्राइस निघाली तर तुम्ही बाय करू शकता. आणि वरती जो काही तुमचं टार्गेट आहे तो साधारणतः 80 पॉईंटचा टार्गेट तुम्हाला इथून वरती मिळेल. स्टॉप लॉस फक्त थोडासा याचा मोठा येतो, तो 78 रुपीजचा टार्गेट तुम्हाला इथे, आपला स्टॉप लॉस तुमचा 78 रुपीजचा येईल. आणि जो खूप सेफेस्ट आहे, चांगला आहे. किंवा लेफ्टचा जरी पकडला तर 90चा वगैरे तुम्हाला स्टॉप लॉस येईल. डेफिनेटली इथून एक चांगली मुवमेंट याच्यामध्ये यायला पाहिजे. हा गेलेला आहे आणि आता हा इथं खूप गॅप दिलाय मोठा त्यांनी. हा बराच इथं गॅप आहे, तर ही गॅप फिल करायला तो आला पाहिजे. म्हणजे पूर्ण त्याला सर्किट लागलेलं आहे बघा, इथंही सर्किट, इथंही सर्किट. आता हा असा काय झालेला आहे, ते सर्किट करून तो वर निघतोय. त्यामुळे आता तरी याच्यात कुठेच बाईंग मला दिसत नाहीये. तो कुठेतरी एक तर लेवलला आला पाहिजे, किंवा ही गॅप आहे मोठी, ही गॅप फिल केली पाहिजे त्यांनी. जर वरती आपल्याला त्याला मुवमेंट पाहिजे ना, तर ही गॅप फिल केली पाहिजे, तर चांगला त्याला अगेन एक रिट्रेसमेंट देऊन मुवमेंट चांगली राहील.
येस, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर तो तिथं झालेला आहे. येस, अजून कोणाला काही विचारायचं आहे का? आणि हा वीक, पुढचा वीक खूप अत्यंत महत्वाचा आहे. आणि आता थोडंसं काही सेक्टर आहेत, टेक्सटाईल सेक्टर आहे, त्याच्यानंतर FMCG आहे, फायनान्स सेक्टर, बँकिंग, इकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण आता ऑलरेडी मेटल, IT, फार्मा हे जे सेक्टर्स आहेत, आता आता आठवडा जर तुम्ही बघितला तर रिअलिटी सेक्टर पण खूप वाढलेला आहे. आणि हे आता थोडेसे कन्सोलिडेट होत आहेत. तर हे सेक्टर आता बूममध्ये येतील पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये. आणि तिकडं आपल्याला लक्ष द्यायचं. आता IT जे आहेत किंवा रिअल इस्टेट जो आहे तो तर नंतर येईल. थोडासा आपला हा आषाढ वगैरे संपला की अगेन तो परत बूममध्ये येईल. कारण आपल्या इकडं नॉर्मली आषाढ महिन्यात वगैरे कोणी बुकिंग वगैरे करत नाही. त्यानंतर बुकिंग चालू होतात किंवा सण चालू होतील. त्यामुळं फ्युचर रिटेल्स, डीमार्ट या ज्या कंपन्या आहेत FMCGच्या, ब्रिटानिया असेल, यांच्याकडे लक्ष द्यायचे. त्या कंपन्या आपल्याला चांगल्या अगेन मुवमेंट्स द्यायला सुरुवात करतील. त्यानंतर ॲटो सेक्टर पण आहे. लोक खरेदी वगैरे वाढेल आता. मग याकडे आपण जर लक्ष दिलं सेक्टर वाईज, तरी सुद्धा चांगले आपल्याला पैसे मिळायची शक्यता आहेत. आणि त्याच्यानंतर चायनाने बऱ्याचशा टेक्सटाईल कंपन्या चीनच्या ज्या आहेत, सॉरी अमेरिकेनी, त्या बॅन केलेल्या आहेत. म्हणजे त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या देशातल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीवरती डेफिनेटली एक पॉझिटिव्ह पडायला पाहिजे. त्यामुळे या वीकमध्ये तो एक सेक्टर आहे, तो एक चांगल्यापैकी लाईमलाईटमध्ये राहील. तर ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. येस, ऑल अबाउट दिस सेक्शन. काय विचारायचं मग थांबता येईल आपल्याला. CDSL बघ नाही तर CDSL आणि IRCTC. ओके, IRCTC खूपच वाढलाय आणि हो. त्याचा खूप चांगला CDSL आणि ते दोन्ही तसेच आहेत. BSCचा पण चांगला वाढलाय. येस, BSC तर एका दिवसाचाच मी त्या दिवशी सुद्धा पकडला होता. हा पण बघा, एक जर आपण बघितलं तर 2 दिवसाचा हा इथंच मी पकडला होता त्याला 1000 चा, आता 1400 वरती आला. ऑलमोस्ट इथे 40% त्यांनी गेन दिलं टोटली. त्याच्यानंतर IRCTC पण तसाच होता. त्यांच्यात आता अजून सध्या तरी अजून काही फॉल दिसत नाही. फक्त घेताना मात्र बघून बघून त्याला घ्यावं लागेल. हा काल सुद्धा 2275 2280 होता आणि तिथून त्यांनी परत चांगली मुवमेंट वरती दिली 7-8% ती. BSC तसाच आहे. आता बघा, आता MCX आहे, BSC आहे, CDSL आहे. हे जे वाढण्याचं कारण काय आहेत, तर किंवा एंजल ब्रोकिंग आहे, मोतीलाल ओसवाल आहे. तर इकडे काय आहे, लोकांचा ओढा जो आहे ना शेअर मार्केटकडे खूप वळतोय आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना तो यांच्यावरती पडतोय. जे ट्रान्झॅक्शन आहेत, आता ऑनलाईन खूप ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे CDSL ला फायदा होतोय. गव्हर्नमेंटचे सगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्या थ्रू होतात. मग तो फायदा तिकडे होतोय. IRCTC कारण आता बरेचसे ट्रेन्स, बऱ्याचशा गोष्टी ते स्टार्ट करतायत ट्रेन थ्रू. त्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा पडतोय. दुसरी एक गोष्ट, IRCTCचा रिझल्ट आता येईल आणि आता जर प्राइस काहीच असं एवढी न्यूज नसताना हा प्राइस एवढा वाढतोय, तर डेफिनेटली रिझल्ट नंतर तो थोडासा खाली येण्याची शक्यता आहे. जसा विप्रोचा केला, विप्रोला एकदम वाढवला त्यांनी आणि रिझल्ट नंतर काय केलं बघा, चांगले रिझल्ट येऊन तो ठप्प झाला. तर तसं होऊ शकतं. BSC, MCX हे आहेत कारण लोक बरेच येत आहेत, इन्व्हेस्टमेंट होत आहेत खूप चांगल्या, मार्केटमध्ये पैसा येतोय. डेफिनेटली त्याचा फायदा BSC, NSC, MCX ला पण होतोय. म्हणून हे शेअर्स आहेत ते चांगले वाढत आहेत. हे एकदम आता ट्रेडिंगचे स्टॉक झालेत बघा. हा साधारणतः 920चा वगैरे मी ब्रेकआउट काढला होता आणि आज तो 1100ला आला. MCX पण तसंच आहे. MCX पण जर बघितला आपण तर तो एकदम एवढ्या चांगल्या पद्धतीने तुमचा वरती आलेला आहे आणि थोडा हॉल्ट घेत चाललाय. आता बघा, इथं पण हॉल्ट घेतला त्यांनी, चांगला गेला, इथंही करतोय तो. इथून पण जर तो जेवढा तुम्हाला खाली भेटेल ना, इथं तुम्ही त्याला बाय करू शकता एकदम. म्हणजे 1670 वगैरे जर आला, भेटला, तर तुम्ही बाय चांगल्यापैकी करू शकता. कुठेही 1700च्या खाली तुम्हाला तो भेटला तर तुम्ही बाय करा. 1650चा तुम्ही स्टॉप लॉस ठेवून डेफिनेटली परत अगेन तो तुम्हाला एखाद्या दिवशी 10% पण मुवमेंट देऊ शकेल. त्यानंतर मला वाटतं बुधवारी काहीतरी एंजल ब्रोकिंगचं पण ब्रेकआउट झालेलं आहे, दिलं होतं ग्रुपवरती.
टेलिग्रामवरती मी टाकलं होतं आणि काल त्यांनी 20%ला इथं आपल्याला बघा हा जो होता एकदम राउंडिंग टॉप तयार झालेला होता राईट, त्याचा 978चा ब्रेकआउटला मी दिला होता आणि त्यानंतर बघितलं तर एका दिवसात त्यांनी आपल्याला 20% मुवमेंट दिलेली आहे आणि काल शेवटी त्याला अपर सर्किट पण लागलं. राईट, येस. त्यामुळे यांच्याकडे पण थोडंसं लक्ष द्या, कारण चांगले स्टॉक्स आहेत आणि चांगल्या गोष्टी आता येत आहेत. ओके, चालेल, थांबूयात आज. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. येस येस, थँक्यू. थँक्यू सर. ओके, थँक्यू, बाय बाय. क्लोज करतोय मी.